मित्रांनो, आपण सर्वजण पंढरपूरला जातो. विठ्ठलाच्या दर्शनासाठी तासन तास रांगेत उभे राहतो. पण तुम्हाला माहित आहे का? विठ्ठल मंदिराच्या आवारात असा एक दगड आहे ज्याला स्पर्श केल्याने माणसाची 84 लक्ष योनींच्या फेऱ्यातून मुक्तताच होते, अशी श्रद्धा आहे. हो, मी बोलत आहे 84च्या शिलालेखाबद्दल. हा केवळ एक शिलालेख नसून 800 वर्षापूर्वीचा जिवंत इतिहासच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या शिलालेखामागचं गूढ आणि त्याचं ऐतिहासिक महत्व. हा शिलालेख कुठे आहे हे जाणून घेणे खूप रंजक आहे. जेव्हा आपण पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पूर्व महाद्वारातून म्हणजे ज्याला आपण नामदेव पायरी म्हणतो तिथून आत प्रवेश करतो, तेव्हा उजव्या हाताच्या भिंतीवर हा भव्य शिलालेख आपल्या नजरेस पडतो. हा केवळ एक दगड नसून 13व्या शतकातील महाराष्ट्राच्या सुवर्णकाळाचा जिवंत आणि जिवंतच पुरावा आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार हा शिलालेख शके 1995 ते शके 1201 म्हणजे इसवी सन 1273 ते 1279 या 6 वर्षांच्या कालखंडात कोरला गेला आहे. हा तो काळ होता जेव्हा महाराष्ट्रावर देवगिरीच्या यादव राज्यांचे वैभवशाली शासन होते. या शिलालेखावर यादव सम्राट राजा रामचंद्र देव आणि त्यांचे अत्यंत बुद्धिमान प्रधान हेमाद्री, ज्यांना आपण सर्व हेमाडपंत म्हणून ओळखतो, त्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आढळतो. या शिलालेखाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे स्वरूप. त्या काळी विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार करण्याचे मोठे कार्य हाती घेण्यात आले होते. या पवित्र कार्यासाठी केवळ राजानेच नाही तर अनेक मांडलिक राजे, सरदार आणि सामान्यातील सामान्य भक्तांनी देखील सरळ हाताने दान केले होते. कोणा एका व्यक्तीने नाही तर हजारो हातांनी हे मंदिर उभे राहिले आहे. याची साक्ष हा शिलालेख देतो. कारण ज्या ज्या भक्तांनी जमीन, सुवर्णमुद्रा किंवा धन दान दिले, त्यांची नावे आणि दानाचा तपशील या दगडावर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कोरला आहे. म्हणूनच आधुनिक भाषेत सांगायचे झाले तर हा शिलालेख म्हणजे त्या काळातील एक परमनंट डोनेशन रजिस्टर आहे. 800 वर्षांनंतर हा ऐतिहासिक दस्तऐवज आजही तसाच उभा आहे, जो आपल्याला सांगतो की विठ्ठल भक्तीची परंपरा किती प्राचीन आणि संघटित होती. आता आपण त्या महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया जे प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या मनात येतो. या दगडाला नेमके 84चा शिलालेख असे नाव का पडले? हे नाव केवळ एक आकडा आहे तर की नाही? तर त्यामागे आध्यात्मिक श्रद्धा आणि ऐतिहासिक सत्य यांचा एक अनोखा संगमच आहे. याचे विश्लेषण आपण 2 मुख्य पैलूंमध्ये करू शकतो. हिंदू धर्मशास्त्रात आणि पुराणानुसार मानवी जन्म मिळणे हे खूप भाग्याचे मानले जाते. त्याआधी जीवाला 84 लक्ष योनी म्हणजे तब्बल 84 लाख वेगवेगळ्या प्रकारच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून प्रवास करावा लागतो असे मानले जाते. हा जन्म मृत्यूचा फेरा अत्यंत कठीण आणि क्लेशदायक मानला जातो. वारकरी संप्रदायामध्ये या शिलालेखाबद्दल एक अढळ श्रद्धा आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा एखादा भाविक विठ्ठलाचे दर्शन घेऊन बाहेर येतो आणि या शिलालेखापाशी जाऊन आपली पाठ त्या दगडाला म्हणजे त्या शिलालेखेला टेकवतो किंवा मनोभावे त्याला स्पर्श करतो, तेव्हा पांडुरंगाचा अगाध कृपेने त्याचा हा 84 लाखांचा फेरा कायमचा संपतो. म्हणजेच त्या जीवाला या चक्रातून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त होतो. ही श्रद्धा एवढी प्रबळ आहे की आजही आषाढी कार्तिकीला वारीला येणारा प्रत्येक वारकरी या शिलालेखाचे दर्शन घेतल्याशिवाय आपली यात्रा पूर्ण झाली असे कधी मानतच नाही. भक्तांसाठी हा दगड किंवा भिंत नसून प्रत्यक्ष मोक्षाचे द्वारच आहे. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे भिंतीला पाठच का टेकवावी? हाताचा स्पर्श किंवा डोक्याने नमन का नको बरं? याचे उत्तर खूप खोल आहे
अध्यात्मात देवासमोर नतमस्तक होण्याच्या विविध पद्धती आहेत. जेव्हा आपण शिलालेखाला पाठ टेकवतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या पवित्र वास्तूला आणि देवाला संपूर्णपणे शरणागत होतो. पाठ हा शरीराचा असा भाग आहे जो आपल्याला स्वतःला दिसत नाही, पण तो संपूर्ण शरीराचा आधार असतो. तो आधार देवाला अर्पण करणे म्हणजे अहंकाराचा त्याग करणे होय. 84 लक्ष योनींचा फेरा म्हणजे जन्ममृत्यूचे चक्र. जेव्हा आपण शिलालेखेला पाठ लावतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की हे देवा, आतापर्यंत मी अनेक जन्मांचे ओझे माझ्या पाठीवर वाहिली आहेत. आता ही पाठ या शिलालेखेला म्हणजे तुझ्या चरणी टेकवून मी या संसाराकडे पाठ फिरवत आहे आणि मोक्षाकडे तोंड करत आहे. संसाराला पाठ दाखवणे आणि देवाकडे सन्मुख होणे याचे हे प्रतीक आहे. माणूस जेव्हा खूप थकतो तेव्हा तो आधार शोधतो आणि पाठ टेकवतो. विठ्ठलाच्या दारात आल्यावर भक्ताला जो विसावा मिळतो तो व्यक्त करण्यासाठी भाविक तिथे पाठ टेकवतात. माझ्या कर्माचा हिशोब जो पाठीवर असतो आता तुझ्या स्वाधीन आहे, अशी या मागची भावना असते. म्हणूनच तर म्हणतात, पांडुरंगाच्या चरणी टेकविली पाठ, फिटली या जन्माची सारी कचाट. या कृतीमागे एक व्यावहारिक कारणही आहे. या शिलालेख भिंतीवर एका विशिष्ट उंचीवर आहे, जिथे पूर्णपणे झोपून नमस्कार करणे किंवा इतर प्रकारे स्पर्श करणे गर्दीच्या वेळी शक्य नसते. त्यामुळे पाठ टेकवणे ही कृती सर्वात सोपी आणि सर्वांना दर्शन घेता येईल अशीच आहे. यामुळे रांगेत अडथळा न येता प्रत्येक भक्त दर्शन घेऊ शकतो. पांडुरंगाच्या चरणी आपल्या दुःखांची आणि कर्माची पाठ टेकवून सुखाचा आणि मोक्षाचा आशीर्वाद समोरून पदरात पाडून घेणे हा या मागचा खरा उद्देश आहे. संतांनीही म्हटले आहे, जन्म मरणाची फेरे चुकविले पंढरीराया. या शिलालेखाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची भाषा. हा शिलालेख संस्कृत आणि जुन्या मराठी म्हणजे मोडी आणि देवनागरीचे मिश्रण भाषेत आहे. मराठी भाषेची उत्क्रांती कशी झाली हे पाहण्यासाठी हा शिलालेख म्हणजे भाषेचा एक मौल्यवान ठेवाच आहे. संत ज्ञानेश्वरांच्या आधीच्या काळातील मराठी कशी होती याची प्रचिती यातूनच येते. आजही हजारो वारकरी विठ्ठलाच्या मुखदर्शनानंतर या शिलालेखापाशी येतात. भाविक तिथे आपली पाठ टेकवतात आणि पांडुरंगाच्या जयघोष करतात. पुरातत्व विभागाने आता या शिलालेखाच्या संरक्षणासाठी त्यावर काच बसवली आहे, जेणेकरून हा मौल्यवान वारसा पुढच्या पिढ्यांसाठी जपला जाईल. थोडक्यात सांगायचे काय तर एका बाजूला ही भक्तांची श्रद्धा आहे जी मोक्षाचा मार्ग दाखवते, तर दुसऱ्या बाजूला हा इतिहास आहे जो आपल्याला यादव काळातील 84 वर्षांच्या समृद्ध परंपरेची साक्षच देतो. यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात या शिलालेखाचे महत्व विठ्ठलाच्या मूर्ती इतकेच अनन्यसाधारण मानले जाते. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पंढरपूरला जाल तेव्हा विठ्ठलाच्या मूर्ती सोबतच या ऐतिहासिक 84 शिलालेखाला नक्की भेट द्या. भक्तिभावाचा आणि इतिहासाचा हा संगम तुम्हाला नक्कीच थक्क करेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि विठ्ठल विठ्ठल लिहायला विसरू नका. अशा पौराणिक आणि ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.